बारह के 12 लाने जबरदस्त वड़ा समोसा जिलेबी बोंदरी बच्चे पानी पूरी खाकर इतनी एनर्जी आ सकती है कि वो इसके लिए प्रॉपरली खाना पड़ता है और खाने के लिए सेंटर में आना पड़ता है बहुत ही जबरदस्त एक्सरसाइज के साथ आज की टीम
यार बहुत ही बढ़िया है, एक साथ ठंडे सर, क्या बात है, ग्रुप के साथ है। मस्ती खेलती मस्ती से भरी दुनिया प्यार की दुनिया ख्वाब की बहुत ही बढ़िया। नासा में पली मिस्री डली नासा में पली मिस्री डली It's my family It's my family It's my family बहुत ही बढ़िया। मॅडम पोलीस, मुलगी पोलीस आणि आई मात्र इकडे वर्कआउट, दोन्हीकडे मस्त चालू. घरामध्ये आई वर्कआउट करते आणि इकडे मॅडम वर्कआउट करतात ग्रुपने. इथे बघा मॅडम, डाके मॅडम आहे, किती वर्कआउट करतात. पोलीस आहेत, उठून उभा राहा, सगळ्यांना दाखवा जरा. ते पोलीस आहेत. समाजाची सेवा करणं कार्य सुरू आहे. त्याच्याबरोबर पण दुसऱ्या पोलीस आहेत. हे पोलीस आहेत, दोघी जणी पोलीस आहेत. आणि पोलीस प्रशासनात काम करत असताना खूप गोष्टी कराव्या लागतात. दिवस रात्र त्यांना
त्रास सहन करावा लागतोय, ड्युटी करावी लागते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या आई पण आहेत. आपल्या समोर वर्कआउट करत होत्या. त्या आहेत त्यांच्या आई. बघा, आई आणि मुलगी हे दोघी पण वर्कआउट करतात आणि आपण इथे बहाणे देतोय. कारण सांगतोय का ना? आता तुम्ही पाहिलं का ना, तिकडे ग्रुपमध्ये मुलगी वर्कआउट करते आणि इकडे आई वर्कआउट करते घरी. म्हणजे आईनं पण मुलीला आरोग्य देण्याचं काम केलेलं असणार का? मग आपल्या मुली कुठे आहेत? मुलींना आपल्या आई कुठे आहेत? त्यांना पण आपल्या कॉलची ओळख करून द्या, लिंकवर आणा, वर्कआउट करू द्या. आयुष्यभर निरोगी राहायचे. 100 वर्ष काही होणार नाही. इकडे आल्यानंतर 100 वर्ष काही होणार नाही. फक्त आणि फक्त रोज उठावं लागतं. काय करावं लागतं त्यासाठी? रोज उठावं लागतं. उठणं गरजेचं आहे. सकाळी उठलंच पाहिजे. नाहीतर आपल्याकडे बहाणे सांगणारे लोक भरपूर आहेत. उद्या उठतो, परवा उठतो, तेरवा उठतो. ते उठतच नाही, तिकडेच गेले. त्यांना सोडून द्या. पैसेवाले लोक उठत नाही जास्त. ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही ते उठत नाही. त्याला काळजी असते पैशाची जास्त, शरीराची काळजी असते. माझा पैसा. आणि म्हणून प्रत्येकाला एकच सांगेल, तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. आज आपण नवीन असाल तर आपलं रजिस्ट्रेशन करा. आधार कार्डचा समोरून पाठीमागून फोटो काढा, मेल ID, मोबाईल नंबर आणि एनर्जी ड्रिंक घेऊन वर्कआउट करा. आई आणि मुलगी घेते ना तिकडे एनर्जी ड्रिंक, तुम्ही पाहिलं ना. मग आपण का मागे? आपल्याही मुलांना उठवा. 7:15ला पण वर्कआउट असतो आपला. 7:15ला पण बॅच असते. उठत नसेल, टेन्शनला असेल, शिकवलेलं जात असेल तर संध्याकाळी 5:30 वाजता पण असतो. हीच लिंक आहे. याच लिंकवरती संध्याकाळी 5:30 वाजता वर्कआउट असतो. तुम्हाला जर माहित नसेल तर परत एकदा मी सांगेन, संध्याकाळी 5:30 वाजता पण वर्कआउट असतो. आणि यासाठी आपण सर्वांनी आपल्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य द्यायचं. आपण प्रत्येक व्यक्तीला लिंकवरती घेऊया. कुठं बाहेर जायची गरज आहे का? घरातून वर्कआउट करायचं. यास चला दी जाएंगे लाठी के साथ ग्रुपने भारी वर्कआउट करतोय. त्यांच्याकडे जो आहे ललिता मगर मॅडम आहे, त्यांचा पूर्ण ग्रुप यास लाठी के साथ वर्कआउट.
ना रुकना है ना थकना है, वर्कआउट जारी रखना है बॉस। बहुत ही बढ़िया, जबरदस्त, अमेजिंग एंड अवेलेबल आज टुडे मॉर्निंग सेशन, वंडरफुल एंड अमेजिंग।
Remix by DJ Dana. बडबड करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. अशा अडचणी नाही. बहुत ही बढ़िया जबरदस्त अनबिलीवेबल एक्सरसाइज टुडे मॉर्निंग श्योर बात पॉजिटिव थिंकिंग इज वेरी इंपॉर्टेंट द स्ट्रेंथ ऑफ द माइंड वॉज शार्प ध्यान द स्वॉर्ड दिमाग की ताकत तलवार से तेज होती है बहुत इसलिए पॉजिटिव थिंकिंग होना जरूरी है नाइस वंडरफुल एंड अनबिलीवेबल एक्सरसाइज आज ललिता मगर मैम और पुलिस मैम के साथ खुद तो पसीने से नहा चुके बॉस हमें भी पसीने से नहलाया है बहुत ही बढ़िया करते
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Super Serebi Upar, yes, very good, nice, wonderful and amazing today morning session. अभी भी 3 मिनट बचे हुए हैं most के लिए nice. हम participant को करने के लिए आता है very good. Morning session very बढ़िया. कहानी इनकी जीवन सुनने के लिए आप कॉल पे रुकना है बहुत काय यांच्या एनर्जीचा राज आहे हे जाणून घ्यायचं
आजची एक्सरसाइज आपल्याला कशी वाटली आपण चॅट बॉक्स मध्ये दाखवू शकता. जबरदस्त अशी घामाची अंघोळ आज ललिता मॅडमच्या ग्रुपने आपल्याला अंबेजोगाईतून घातलेली आहे. बोस जबरदस्त असे सॉन्ग विनोद राठोड सरने शेअर केले आणि सर्वांना घामाची अंघोळ घातलेली आहे. यस नाईस वंडरफुल अँड अमेझिंग अनबिलिव्हेबल. यस आरडी सर थँक्यू खूप छान त्यामध्ये एक तास आपण सर्वांना ऊर्जा देण्याचं काम केलं आहे. यस बहुत ही बढिया. यस ज्यांना आजचा वर्कआउट आवडला त्यांनी चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्यायचा आहे आणि स्वतःचा सेल्फी काढून आपल्या ग्रुपवरती किंवा आपल्या कोचेसला पण शेअर करायचं आहे. यस सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचं आहे. आज संडे असल्या कारणास्तव आपण मेडिटेशन घेणार आहोत आणि त्याचबरोबर यस तर पुढील शिक्षण ग्रेट गुरु वैद्यनाथ पवार सर करतील. वेलकम पवार सर. Yes, good morning. Amazing and powerful workout. आज अंबाजोगाई येथून मगर मॅडम आणि त्यांचा पूर्ण एक जबरदस्त वर्कआउट केलं त्यांची यांच्या एनर्जीचा भाग आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रत्येकाने शेवटपर्यंत थांबा. जसं आपण एक तास स्वतःसाठी दिलाय नव्हतं तसे शेवटचे फक्त 10 ते 15 मिनिट यांचा अनुभव ऐकल्याशिवाय कोणीही आपला कॉल लिव्ह करायचा नाही. अमेझिंग असा त्यांच्यामध्ये झालेला बदल आहे. तो बदल आपण जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडनं. तर शेवटपर्यंत थांबा. यस तर यस मॅडम रेडी राहायचा आपला अनुभव देण्यासाठी आपला परिचय देण्यासाठी. 10 मिनिट प्रत्येकाला 10 मिनिट द्या. यांच्यामध्ये बदल होऊ शकतो तर आपल्यामध्ये का होणार नाही आणि कशामुळे बदल झाला आहे तर काही गोष्टी जाणून घ्यायच्या तर शेवटपर्यंत थांबणं नितांत गरजेचं आहे. सुंदर असा बदल यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर आपण सर्वांनी पाहिलेलं आम्ही त्यांचा खूप पॉवरफुल वर्कआउट केलं आहे. स्वतः घामाची आंघोळ केलेली पण आपल्या सर्वांना त्यांनी घामाची आंघोळ घातलेली आहे. तर आपण जाणून घेणार मॅडम एका ठिकाणी बसायचं आहे. अनम्यूट करा. बोलू नका आवाज होते आपल्याला
अनम्यूट करा त्यांना, अनम्यूटचं ऑप्शन द्या विनोद सर. येस, गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग सर. येस, तर आपला पूर्ण परिचय द्यायचा आहे. आपण कुठून आहात, किती दिवस झाले आरोग्य फॅमिली जॉईन केलेली, आणि त्याचबरोबर काय चॅलेंज घेऊन आलेला होता. सर्वजण उत्सुकता आहे की तुम्ही पॉवरफुल असं वर्कआउट केलं तरी या एनर्जीचं राज आम्ही प्रत्येक जण आपल्याकडनं जाणून घेणार आहे. येस सर, मी ललिता शहाजी मगर अंबाजोगाई येथून आहे. बाय बॅकग्राऊंड एका निवासी Yes. दिव्यांग विद्यालयामध्ये मुख्याध्यापिकेचं काम करते आणि या जर्नीशी जोडून जवळजवळ मला 3.5 वर्ष होऊन गेलेले आहेत सर. काय बात आहे. 3.5 वर्षापासून या आरोग्य फॅमिलीशी आपण जोडून आहात. एक ज्ञानदानाचं काम आपण करताय, एक मुख्याध्यापिका आहेत. काय चॅलेंज घेऊन आला होता बरं आपल्या या आरोग्य फॅमिलीमध्ये? चॅलेंज भरपूर होते सर. माझं वेट वाढलेलं होतं आणि ॲसिडिटीचा जवळजवळ 24 वर्षांनी मला त्रास होता. राजदुखीचा त्रास होता, पोटाची चरबी वाढली म्हणून माझं हर्नियाचं ऑपरेशन झालं. त्यानंतर माझी ॲसिडिटी खूप वाढली आणि 1 मार्च 2021 साली माझी एन्जिओग्राफी झाली, कारण मला सौम्य अटॅक येऊन गेला आणि आपल्या अंबाजोगाई येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यावेळेस मला सांगण्यात आलं माझ्या मिस्टरांना की यांना सौम्य अटॅक येऊन गेलेला आहे आणि तात्काळ यांना लातूर किंवा पुणे येथे हलवण्यात यावं. मग कवटाळे इथं लातूर हॉस्पिटल इथं ॲडमिट केल्यानंतर माझी एन्जिओग्राफी झाली, परंतु ब्लॉकेज निघाले नाहीत तिथं. फक्त हायपर ॲसिडिटी आहे म्हणून हे अटॅक येऊन गेला आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर मला एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे नेण्यात आलं. पाठीला पूर्णपणे पट्ट्या देण्यात आल्या, कारण मला स्पॉन्डिलिसचा जवळजवळ 9 वर्षापासून त्रास होता. मानेला बेल्ट होता, कमरेला बेल्ट होता आणि माझा हात जो आहे तो हात मला असा वर करता येत नव्हता. अशी पाठीमागे वेणी घालायची म्हणलं तरी खूप कळ लागायची. आणि मग डॉक्टरने सांगितलं की माझ्या मिस्टरांना विचारलं या काय करतात, घरी असतात का काही जॉब आहे? तर त्यांनी सांगितलं की त्या एका निवासी दिव्यांग विद्यालयामध्ये मुख्याध्यापिकेचं काम करतात. आणि मग ते म्हणले तुम्हाला वाईट वाटेल, परंतु त्यांनी जर नोकरी सोडून दिली तर खूप चांगलं होईल. जर त्यांना जिवंत पाहायचं जर असेल तुम्हाला तर त्यांचा जॉब सोडून द्या, कारण अशी वेणी पण घालायची नाही, झाडू मारायचं नाही, पोळी लाटायची नाही, काहीच काम करायचं नाही. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळं मी जीवनाला अतिशय कंटाळून गेलेले होते. गोळ्याचा डब्बाच होता. परंतु एक दिवस मी असं कोरोना खूप काही मोठी यादी तुम्ही तुमच्या चॅलेंजची सांगितली. अनेक तुम्ही मेडिसिन केलेलं आहे, परंतु एवढं झाल्याच्या नंतर की डॉक्टरांनी तुम्हाला नोकरी सोडण्याचा सल्ला दिलेला होता. जर तुम्हाला जिवंत, तुमच्या मिस्टरांना सांगितलं की तुम्हाला जर तुमची बायको जिवंत हवी असेल तर यांची नोकरी सोडून द्या. एवढे चॅलेंज घेऊन तुम्ही जीवन जगत होतात. मग एवढी मोठी तुम्ही दवाखाने केले, मेडिसिन घेतलेलं आहे. या आरोग्य फॅमिलीवरती विश्वास आणि मुळामध्ये की तुम्हाला या सुंदर अशा आरोग्य फॅमिलीची ओळख करून देणारे तुमचे ग्रेट कोच कोण आहेत? मी एक दिवस असंच स्टेटस पाहत होते कोरोनाच्या पिरियडमध्ये आणि माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर यांचं मी स्टेटस पाहिलं आणि स्टेटस पाहिल्यानंतर मी सरांना फोन केला. मी म्हणलं एवढा मोठा माणूस आणि एवढा लहान कसं काय की काय यांनी म्हणजे काय केले काही कळत नव्हतं. माझे नातेवाईक पण आहेत आणि माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर आहेत. त्यांचं स्टेटस पाहून मी या जर्नीत जॉईन झाले. नंतर त्यांना भेटायला गेले, त्यांना विचारलं. कोच मध्ये झालेला बदल तुम्ही पाहिला आणि तुम्हाला वाटलं की यांच्यामध्ये बदल झालाय. मग त्यांचं फक्त वेटचं चॅलेंज होतं, परंतु तुम्हाला खूप काही मेडिसिन घेत होतात, खूप काही वेगवेगळे चॅलेंज होते. वाटलं होतं का बरं आपण एवढे दवाखाने केलेत परंतु याच्यामध्ये काही आपल्यामध्ये बदल होईल असं वाटलं होतं का? नाही सर, शक्यच नव्हतं, कारण मी अतिशय कंटाळून गेलेले होते. कारण रोज मला जेवणापूर्वी ॲसिडिटीची गोळी खावी लागायची, नंतर संध्याकाळी जेवणापूर्वी ही ॲसिडिटीची गोळी खावी लागायची, कारण मला काहीच खाता येत नव्हतं. म्हणजे साधं जरी खाल्लं, मी साधी मुगाची डाळ जरी खाल्ली तरी मला ॲसिडिटी व्हायची. आणि रोज सकाळी उठलं की एक थोडंसं मला म्हणजे ॲसिड बाहेर टाकल्याशिवाय दिवसभर मला फ्रेश वाटायचं नाही. कारण ऍसिडिटीचं खूप चॅलेंज होतं आपल्याकडं खूप आणि या मोठं चॅलेंज होतं ॲसिडिटीचं. मग या आरोग्य फॅमिलीमध्ये तुमच्या कोचने तुम्हाला या ओळख करून दिली आणि काय बदल झालाय बरं सर? काही चॅलेंज माझ्या आठवणीत राहिले नाही तेवढे चॅलेंज तुम्ही सांगितले. या चॅलेंज मधले काही चॅलेंज बाकी आहेत का? त्याच्यात काय बदल झालाय आणि कशाने झालाय हे आम्ही
जाणून घेणार आहेत आपल्याकडे. नाही सर, चॅलेंज माझं ॲसिडिटीचं चॅलेंज जर पहिल्या 15 दिवसामध्ये म्हणजे गायब झालं, कारण मला वाटत नव्हतं, कारण त्या ॲसिडिटीसाठी मी खूप प्रयत्न केले होते. ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक जे कुणी सांगल ते खात होते. त्या डोंगरातल्या मेटलं म्हणून एक वनस्पती असते, माझ्या सासऱ्यांनी पंढरपूरला गेले, तिथं कुणीतरी सांगितलं की असं असं म्हणजे पित्त यानं जातं, तर माझ्या सासऱ्यांनी पंढरपूरहून येताना ते घेऊन आले. आणि म्हणजे इतके प्रयत्न होते की घरातल्या सगळ्यांनाच माहीत होतं हिला काहीच खाल्लेलं पचन होत नव्हतं, परंतु पहिल्याच 15 दिवसामध्ये माझी पूर्णपणे ॲसिडिटी गायब झाली. माझं वजन म्हणजे कमी हो की न हो असं मला वाटत होतं, फक्त मला ॲसिडिटी माझी जावी. आणि ते चॅलेंज माझं पहिल्या 15 दिवसात निघून गेलं. आणि मला खूप म्हणजे इतका विश्वास बसला ह्या आरोग्य फॅमिलीवर की म्हणजे सांगता येत नव्हतं मला. आणि खरा बदल येस सर. येस, म्हणजे तुम्ही सांगितलं की वजन वाढलं. वजन पण किती वजन होतं तुमचं आरोग्य फॅमिलीमध्ये? सर माझं अगोदर 67 किलो वजन होतं, आता माझं 10 किलो वजन कमी झालेलं आहे सर. वाव, म्हणजे तुमच्या सांगण्यावरून असं लक्षात येतं की जसं जसं आपल्या शरीरातलं वजन कमी होत गेलं तसे तुमच्या शरीरामध्ये जे काही चॅलेंज आलेले होते, चरबी जशी कमी होत गेली तशी चॅलेंज पण तुमचे कमी होत गेले. आणि आता काय चॅलेंज बाकी आहेत बरं आपल्याकडे? आता कोणतंच चॅलेंज बाकी नाही सर, कारण मी 2 वर्ष झालं मेडिकल फ्री जीवन जगत आहे सर. कारण हॉस्पिटलची पायरी जी व्यक्ती 4-4 दिवसाला हॉस्पिटलची पायरी चढत होते आणि ह्या गोळ्या संपल्या, हा कोर्स झाला की लगेच दुसरा झाला की तिसरा, हे जी माझी जीवनशैली बनलेली होती की हॉस्पिटल आणि मी. कारण घरात मुलांकडे लक्ष नाही, म्हणजे कामात लक्ष नाही, कारण डॉक्टरने तर सांगितलं होतं नोकरी सोडून द्यायची आहे. आणि मग कसं जगायचं, कशी नोकरी करायची, हे मोठं चॅलेंज माझ्या पुढं होतं. आणि ते चॅलेंज माझं पूर्णपणे आजमीर झालं. कारण मानेला बेल्ट नाही, माझ्या कमरेला बेल्ट नाही. कारण मानेला बेल्ट असणारी व्यक्ती आज तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे की वर्कआउट कशा पद्धतीनं करत आहे. आणि शक्य वाटत नाही नवीन व्यक्तीला, काहीतरी वाटेल की खोटं बोलतात, परंतु खरंच माझं चॅलेंज मानेचं. कारण उशालाच माझा बेल्ट असायचा, उठलं की मला चक्कर यायची, चक्कर आल्यामुळं मला तो बेल्ट लागायचा. परंतु आज 2 वर्ष झालं मला बेल्ट लावायची गरज नाही, ना कोणती गोळी खाण्याची गरज नाही. कारण मला हे जे मिळालं आहे हे जगातील नंबर 1 हे असं अमृत मिळालेलं आहे सर, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. कारण हे जर माझ्या जीवनात आलं नसतं तर हा बदल झाला नसता. माझ्या कोचला विचारलं काय करायचं काय नाही, त्यांनी सर्व माझं मार्गदर्शन केलं. आपल्या कॉलचे ग्रेट गुरु नेहमी मार्गदर्शन करतात, नागेश अवताडे सर यांनीही मला येऊन चेकअप करून सर्व मार्गदर्शन केलं. सरांनी सांगितलं 90 दिवस करायचं आहे, मी 90 दिवस केलं, नंतर मी सोडलं. परंतु माझ्या कोचनी मला सोडलं नाही, कारण ते मला नेहमी फोन करायचे, फोन करून उठवायचे. आणि मी म्हणायचं की नाही, आपल्या कोचला आपली काळजी आहे, आपल्या आरोग्याची काळजी आहे. आणि मग सातत्य ठेवलं मी. आणि आज 3.5 वर्ष झालं सर, प्रत्येक दिवशी एकही दिवस माझ्याकडून चुकत नाही. वर्कआउट करणे, हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेणे, आणि आणखीही माझे कोच मला मार्गदर्शन करतात. कारण कोचचं जर मार्गदर्शन नसेल तर आपल्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. हा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. 20% वर्कआउट आहे, 80% हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे, आणि 100% कोचचं मार्गदर्शन आहे. जर कोचनी मार्गदर्शन केलं नाही तर बदल होऊ शकत नाही. येस, म्हणजे कोचचं गायडन्स घेत चला असं त्यांचा एक संदेश आहे. परंतु त्यांनी सांगितलं की माझ्या कोचनी 90 दिवस करायला सांगितलं होतं, परंतु मी सातत्यानं करतोय. कारण यांनी खूपच चॅलेंजला फेस केलेलं आहे बॉस. 8 दिवसामध्ये 1 दिवस 2 दिवस ते दवाखान्यामध्ये जात होत्या. त्यांच्या लक्षात आलं की दवाखान्याच्या बेडवरती पडून राहण्यापेक्षा आपण दररोज जर 1 तास दिला आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराचा 1 ग्लास, तर खरोखर माझ्यात बदल झाला. आणि असंच जर मला फिटनेस मध्ये राहायचं असेल तर मला सकाळचा 1 तास आणि 1 ग्लास देणं नितांत गरजेचं आहे. आज मॅडम आपल्या समोर पाहिलं, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जॉईन झाला त्यावेळेस किती वर्कआउट करत होता बरं? नाही सर, सुरुवातीला मी वर्कआउट पाहिलं आणि मी म्हणलं नाही, हे शक्यच नाही आपल्याला करणं. कारण ते इतकं स्टेप, एक तर हात पाय काहीच कळत नव्हतं सुरुवातीला. मग मी माझ्या कोचला फोन केलं, हे कसं काय असं होऊ शकतंय. कारण व्यायाम करायचे आपल्याला तर शाळेमध्ये म्हणजे कवायती घ्यायची सवय होती, तरीही ते हात आणि पाय कुठं जाते ते कळत नव्हतं. हळूहळू प्रयत्न केला. पहिले 2 दिवस मग सरांनी सांगितलं की मॅडम काय करायचं, 5 मिनिट करायचं, थोडं बसायचं, 5 मिनिट करायचं, थोडं बसायचं. आज तुम्ही फक्त 15 मिनिट करा वर्कआउट, परंतु तुम्ही शेवटपर्यंत थांबा.
शेवटपर्यंत ऐका. मी म्हणायचं काय असतं की शेवटपर्यंत वर्कआउट झालं बस झालं, पण नाही, मला कोच सांगायचे की नाही मॅडम शेवटपर्यंत थांबा, शेवटपर्यंत थांबा. आणि खरोखरच मी कॉलवर वर्कआउट जरी 10 मिनिट केलं सुरुवातीला तरी शेवटपर्यंत थांबायचे. आणि शेवटपर्यंत थांबल्यामुळेच आज या जर्नीमध्ये मी टिकून आहे सर. कारण लोकांचे वेगवेगळे अनुभव, लोक अक्षरशः अनुभव सांगताना म्हणजे रडायचे. मग ते पाहून मला इतकं आश्चर्य वाटायचं की खरंच हे असतंय का. परंतु ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस मग हे खरंच वाटतं. आज त्यावेळेस माझ्यावर वेळ होती, परंतु आज मी मेडिकल फ्री जीवन जगत आहे. मग मी हळूहळू वर्कआउट केलं. नंतर मग मला 8 दिवसांनी सांगितलं माझ्या कोचने की काय करा मॅडम, तुम्ही आता हळूहळू वर्कआउट करा, उभा राहा, परंतु तुम्ही काय करा की खाली बसू नका, हातपाय हलवा, काही स्टेप करू नका, परंतु हातपाय हलवा. म्हणजे कोच मला हळूहळू मला मार्गदर्शन करत होते. आणि आज तर पाहिलं आहे तुम्ही कशा पद्धतीनं मी वर्कआउट. मला फार इच्छा होती की माझ्या कोचसारखं मला वर्कआउट यावं, कारण माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर यांचं सुपर वर्कआउट असतं. आणि केव्हा वाटायचं की मला माझ्या कोचसारखं मला वर्कआउट करता येईल, परंतु हळूहळू मी प्रयत्न करत आहे. आणखी मला त्यांच्यासारखं जमत नाही. यस, कदम सरांनी हँड राईज करायचं आहे. कदम सर, तर अमेझिंग असं वर्कआउट आज मॅडमचं आपण पाहिलेलं आहे. कारण आपल्या कोच सारखं कोणालाही बनावं वाटतं, चांगल्या व्यक्तीसारखं बनावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यांचे कोच तसेच वर्कआउटचे बादशाह आहेत बॉस. पॉवरफुल वर्कआउट असतं त्यांचं. त्यांना वाटलं माझे कोच करताय, माझ्या कोच सारखं मला बनायचंय. आणि खरोखरच मॅडम सॅल्यूट आहे तुम्हाला, तुम्ही बनवून दाखवलं तुमच्या कोच सारखं. त्याच्यासाठी द्यावा लागतो सकाळचा 1 तास आणि 1 ग्लास. कारण अमेझिंग असं वर्कआउट तुमचं झालं. कोचच्या तोडीस तोड वर्कआउट तुम्ही आज केलेलं आहे, सर्वांना गाईड आणि घामाची आंघोळ तर घातलेलीच आहे. आणि गोष्टीचं राज तुम्ही सांगितलं की सकाळचा 1 तास 1 ग्लास आणि कोचचं गायडन्स. याच तर धन्यवाद मॅडम, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. नेक्स्ट टाइम असाच आपला मला वर्कआउट करण्याची अनुभव संधी उपलब्ध करून दिली करा. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद मानते. सांगितलं RD सरांनी मला ऊर्जा दिली आणि म्हणजे मोटिवेट केलं त्यांनी. त्यानंतर विनोद सरांनी गाणे लावले आणि आपण हे अनुभव घेतला. त्याबद्दल सिस्टीमचे सर्वांचे धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. येस सर, नक्कीच नेक्स्ट टाइम असाच आपला वर्कआउट आणि अनुभव शेअर करा मॅडम. या कॉलवरील अनेक व्यक्तींना आपला हा अनुभव हा प्रेरणा देणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वांना सांगू इच्छितो की हा मगर मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती प्रत्येकाचा वेगळा येऊ शकतो. असा सुंदर असा रिझल्ट त्यांच्यामध्ये त्यांच्या कोचच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि सकाळचा 1 तास असा बदल घडू शकतो बॉस. असे चॅलेंज घेऊन जगणारे व्यक्ती अनेक असतील तर त्यांनी जर मॅडमला फॉलो केलं, जर यासारखं बनण्याचा प्रयत्न केला तुम्ही, जसं तुम्ही प्रत्येकाला वाटत असेल ना बॉस मला मॅडम सारखं बनायचं, तर तुमच्या कोचचं गायडन्स घेत चला. 100% तुम्ही मॅडम सारखे मगर मॅडम सारखे आपणही बनू शकतो, आपणही वर्कआउट करू शकतो. अशक्य गोष्ट कुठलीच नाही, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याच्या नंतर आपण नक्कीच त्यांच्यासारखं बनतो. एकतर फिटनेस मध्ये येतो आणि त्याचबरोबर आपण वर्कआउट तुमच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या सर्व काही दूर होत आहेत. धन्यवाद मॅडम. परत एकदा नेक्स्ट कोण आहे? यस, या ठिकाणी नवीन व्यक्ती कोणी असतील अशा व्यक्तींनी हँड राईज करायचं आहे, ज्यांना की आपल्याला आजपर्यंत आपण अनुभव दिलेला नाही, आपली ओळख करून दिलेली नाही, अशा व्यक्तींनी हँड राईज करून आपली ओळख करून द्या. त्याचबरोबर मगर मॅडम आपल्या टीम मधून मॅडम या पटकन. हा यस सर. येस, आणखी कोणी आपला अनुभव देणार आहे का आपल्या बरोबर? पॉवरफुल वर्कआउट तुमच्या बरोबर केलेलं आहे, सुंदर असं वर्कआउट ऑल टीम न तुम्ही केलेलं आहे. तर एवढं पॉवरफुल वर्कआउट करायचंय बॉस, तर त्यामध्ये बदल झाल्याशिवाय नाही. आपले चॅलेंज दूर पॉवरफुल वर्कआउट कोणीही करू शकत नाही. वेटचं चॅलेंज असेल, वेगवेगळे चॅलेंज, त्यांनी तर खूप काही चॅलेंज